दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी मंचाकडे यायचं आहे. दोन्ही संघाच्या 12वे प्रतिनिधी मंचाकडे यायचं आहे. प्रणित आणि नितेश. देवळी संघ आपला सुद्धा 12वे प्रतिनिधी मंचामध्ये पाठवायचा आहे. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आकुटामध्ये. चेंडू मात्र हवेमध्ये भिरकावून सोडलाय. चेंडू जाते सरळ सीमा रेषा पार. येतो या सामन्यातला पहिला षटकार प्रणितच्या बॅटिंगमधून. खणखणीत आणि दणदणीत षटकार. षटकाची सुरुवात षटकाराने केली प्रणितनं. चांगली फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल चढवतोय. षटकार. पहिल्या चेंडूवरती घणाघाटी फटका केला प्रणितानं. षटकार अर्जित केलं. दुसरा चेंडू आकुटामध्ये. हा सुद्धा चेंडू फटकावून काढलाय. चेंडू जातो लेग साइड. चेंडू जातोय सरळ बॅक टू बॅक. सेकंड षटकार. पंचांची बोट हवेमध्ये. काय फलंदाजी करतोय. काय फलंदाजी सुरुवात करून देतोय संघाला. आंतरसंघाचा फलंदाज प्रणित बॅक टू बॅक 2 षटकार लगावतोय. घणाघाती सुरुवात. का रोमांचक सुरुवात करून देतो हा फलंदाज प्रणित. गोलंदाज मात्र दडपणाखाली. कारण बॅक टू बॅक 2 षटकार लागल्यानंतर निश्चितच गोलंदाज मात्र दडपणाखाली असेल. परंतु गोलंदाजी करून ही दाखवावी लागले गोलंदाजाला. कमबॅक करून दाखवावं लागेल. देवळी संघाला मात्र कमबॅक करता येईल. तिसरा चेंडू मात्र निर्धाव. तिसरा चेंडू मात्र येतो निर्धाव. परंतु लगातार 2 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचले होते प्रणितनं. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू सामना आकुटामध्ये. हा सुद्धा चेंडू भिरकावून काढला लेग साइडच्या दिशेनं. चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स अँड टू द रोफ. चौकार. प्रणित काय फलंदाजी करतोय. लगातार 2 षटकार. त्यानंतर एका निर्धाव चेंडू आला होता. परंतु तदनंतर मात्र परत एकदा हल्ला बोल केलाय प्रणितनं. चेंडू सरळ सीमारेषा पार फेकतोय चौकारासाठी. हा येतोय पहिला चौकार या इनिंग मधला. षटकार तर पहिल्या षटकाराने सुरुवात झाली होती या इनिंगची. गोलंदाजाचं नाव काय. करण मात्र दडपण्यात आले. 4 चेंडूंमध्ये समीकरण 16 धावांचं. हा सुद्धा चेंडू फिरकावून काढलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. हा येतोय षटकातला तिसरा षटकार. काय फलंदाजी करतोय. करणला मात्र दडपणाखाली आणलं या फलंदाजानं प्रणितनं. बॅक टू बॅक 2 षटकार. त्यानंतर निर्धाव चेंडू आला होता. परंतु त्यानंतरचा चौथ्या चेंडूवर मात्र चौकार घेतला होता. आणि पाचव्या चेंडूवरती येतो हा बिग षटकार. धावसंख्या 22. 5 चेंडू 22 धावा. लीला या चेंडूला षटकाराच्या पार करतोय हा प्रणित. बॉडी लँग्वेज बघायला गेलं का तंदुरुस्त फलंदाज आहे हा प्रणित. अंतोरे संघाकडून शेवटचा चेंडू करण्याचा. आता चेंडू मात्र चांगला होता. एक धावचा प्रयत्न आहे. सहजरित्या 1 धाव पूर्ण केली जाते. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव मिळवून स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय प्रणित. चांगली फलंदाजी प्रणित. आतापर्यंत 23 धावांवरती 6 चेंडू आणि 23 धावा. काय फलंदाजी करतोय. तुफानी फटकेबाजी केली या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटक हे हाणामारी षटक समजलं जातं. परंतु पहिला षटक हा सुद्धा एक चांगला गोलंदाजाचा असतो प्रत्येक टीमचा. परंतु करण हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे देवळी संघाचा. परंतु करण मात्र पहिल्या चेंडूपासून हल्ला बोल चढवलं प्रणितनं. आणि तब्बल 23 धावा जमा केल्यात 6 चेंडूंवरती या प्रणितनं. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या बिनबाद 23. गौरव तांबोली कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. गौरव तांबोली. ओके. मिलन गायकर आपली वाट बघत आहेत.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरा षटक घेऊन येतोय हर्षद. या सुद्धा खेळाडूच्या जिद्दीला सलाम करावा लागेल, कारण की एक मोठा अपघात या खेळाडू सोबत झाला होता आणि त्या अपघातातून सावरून मात्र नक्कीच पुन्हा मैदानामध्ये तो उतरतोय आणि चांगली गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी या सीझन मध्ये. आणि तशीच गोलंदाजी करावी लागेल आता, कारण की देवळी संघ काहीसा दडपणाखाली आहे. पहिल्याच्या षटकामध्ये 7 चेंडूमध्ये 23 ही धावसंख्या धाव फलकावर लागली तरणखोप संघाच्या, अंतोरे संघाच्या. दुसरं षटक घेऊन येते हर्षद. राईट ओव्हरचा विकेटचा मार्ग करताना दुसरं षटक, परंतु समोर मात्र एक तगडा फलंदाज ज्याने 5च्या षटकामध्ये एक तुफानी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला एक बळकटी दिली. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला प्रणित. समोर हर्षद हा सुद्धा एक ताकदीचा गोलंदाज आहे. खेचला चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅच लॅच मध्ये चेंडू पडतो. एक धाव निश्चितच पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण घेतली जाते. या पहिल्या चेंडूवरती 2 धावा प्रणितनं सेफ शॉट खेळला. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा खेळलेला शॉट नेहमीचा सेफ शॉट मानला जातो क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि तो शॉट या प्रणितनं खेळला. 2 धावा या फटक्यावरती मिळाल्या. त्या या 2 धाव्याने धावसंख्येचे खाते जाऊन पोहोचले 25 वरती. बिनबाद 25. पुढचा चेंडू हर्षद, समोर प्रणित. काय गोलंदाजीचा वेग. यष्टी रक्षकाला तो चेंडू समजला नाही आणि चेंडू सरळ वाईड बॉल. वाईड +4 म्हणजे 5 धावा अंतोरे संघाच्या खात्यामध्ये जमा होत्या. आता एक खराब चेंडू, परंतु तितकीशी यष्टीरक्षकाची साथ मात्र मिळाली नाहीये. यष्टीरक्षक हा चेंडू पकडू शकला नाही. परिणामी हा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 5 धावा. धावसंख्या 30. एक धाव. तब्बल 8 चेंडूंचा सामना झाला आणि 8 चेंडू नंतर या नॉन स्ट्राईक फलंदाजाला स्ट्राईक मिळाली आहे. कारण प्रणित स्ट्राईक घेतोय आणि प्रणितला मात्र 30 धावा, तब्बल 30 धावांवरती प्रणित खेळतोय. 26 धावांवरती प्रणित खेळतो. वैयक्तिक 26 धावांवरती प्रणित. नितेश स्ट्राईक एंडला. नितेश पहिल्यांदा स्ट्राईक घेतो. नितेश या सामन्यामध्ये. हर्षद ओव्हरपिच चेंडू सरळ खेळलाय पॉईंट कव्हरच्या दिशेने. सरळ चेंडू जातोय मंदारच्या हातामध्ये. मंदारने मात्र कोणतीही चुकी नाही केली. एक धाव मात्र निश्चितच सहजरित्या घेतली जाते या फटक्यावरती. धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्येवरती ती 32. अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 32 धावा तरणखोपच्या धावसंख्याच्या फळकावरती. चौथा चेंडू हर्षद. आखू टप्प्याचा चेंडू. मला वाटतं नक्कीच पंच दंड आकारतील या चेंडूवरती. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्या परत 1 निवाडते. धावसंख्या होती ती 33. 33 विदाउट लॉस अंतोरे संघ. हर्षदने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु एक जो बाईच्या स्वरूपात चौकार गेला, त्या चौकाराने या षटकाचं मात्र समीकरण बिघडलं जातोय. पुढचा चेंडू हर्षदचा. पुलटा चेंडू सरळ खेळतोय कव्हर ड्राईव्ह. परत एकदा मंदारच्या हातामध्ये चेंडू. परत 1 धाव मिळेल जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येचं खाते जाऊन पोहोचले ते 34 धावांवरती. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 34. नितेश स्ट्राईक एंडला. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला फुल टोल केलाय. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार. काही आपली बॅट फटके खेळण्याची संधी मात्र मिळत नव्हती आतापर्यंत. प्रणिताचा खूप चांगली फलंदाजी करत होता, परंतु आता मात्र एका नितेशला संधी मिळाली. त्या संधीचं मात्र सोनं केलं नितेशने. फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडूला मात्र भिरकावून न सोडलंय. सीमारेषा पार. षटकार. षटकातला शेवटचा चेंडू हर्षद. परत एकदा चेंडू सरळ जातोय. परत एकदा सीमारेषा पार. बॅक टू षटकार. काय सलामीचे फलंदाज आहेत अंतोरे संघासाठी. प्रणित आणि नितेश काय मैदानामध्ये खेळ करतात आपल्या संघासाठी.
एक शेर तर दुसरा सव्वा शेर अशी ही लढत या दोन्ही खेळाडूंमध्ये होतोय. तू 2 षटकार मारलेस तर मी पण 2 षटकार मारणार. लगातार 2 षटकार त्याच्या बॅटीमधून शेवटच्या 2 चेंडूंवरती हर्षदच्या 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावसंख्या 46. कोणती क्षती कोणती हानी मात्र अंतुरे संघाला अजूनही पोचलेली नाहीये. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही क्रीजमध्ये अवेलेबल आहेत अंतुरे संघासाठी. अंतुरे संघाची धावसंख्या जाते 46 वरती. तब्बल 46. 12 चेंडूंचा खेळ इथे संपतो आणि धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागतोय 46. कोणतीही विकेट मात्र गमावून बसत नाहीये अंतुरे संघ. प्रणितच्या बाबतीत म्हटलं तर 9 चेंडूंवरती वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय आणि नितेश 3 चेंडूंचा मात्र सामना केल्यानंतर 3 चेंडूंवरती 2 मोठे षटकारांशी 13 धावसंख्यांवरती नाबाद खेळतोय. चांगली फलंदाजी अंतुरे संघाकडून पाहायला मिळते. पुढच्या षटक हा देवळीचा गोलंदाज मनोज तुरे खारपाले विभागामध्ये हा नावाजलेला गोलंदाज, नावाजलेली टीम आहे. चांगले गोलंदाज चांगले फलंदाज या टीम्स मध्ये आहेत, परंतु काहीशी त्यांना साजेशी कामगिरी मात्र गोलंदाजाने ते 2 षटकांमध्ये मात्र करता आली नाहीये. 2 षटकांमध्ये तब्बल 46 धावा लय लूट केल्या 46 धावांची. पहिला चेंडू मनोजचा जोरदार अपील होत्या पंचांकडे, मात्र पंच संतोष मात्र यांचा कोणतीही रिॲक्शन नाहीये या अपीलवरती. स्कोरबोर्ड जैसे थे 46 धावा. तिसऱ्या षटकाचा सुरुवातीला हा पहिला चेंडू मात्र निर्धाव प्रणित कडून. पुढचा चेंडू मनोजाचा बॅक टू बॅक 2 चांगली गोलंदाजी ते मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मनोज तुरे 2 चेंडू मात्र डिलिव्हर केले, पण 2 चेंडूंमध्ये जखडून ठेवले प्रणितला. पण ती स्ट्राईक मात्र बाईच्या स्वरूपात चेंज झाली जाते. चेंडू जातोय सरळ. ओ काय झालं, कॅच ड्रॉप. पहिल्या 2 षटकांमध्ये गचाला गोलंदाजी पाहायला मिळेल, परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मात्र सुधारताना दिसते. परंतु क्षेत्ररक्षण गचाला होताना दिसते. सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू गेला होता, परंतु चेंडू मात्र तो काय पकडू शकला नाही. परिणामी 1 धाव मात्र मिळाली जाते. विकेट मात्र इथे नाही मिळत आहे देवळी संघाला. चांगली गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. मनोज तुरे चांगली गोलंदाजी आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. 2 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या उभारली होती अंतुरी संघाने, परंतु या षटकांमध्ये मात्र धावसंख्येला आळा बसलाय. धावसंख्या मात्र 48. 4 चेंडूंचा खेळ इथे संपतोय या षटकातला आणि धावसंख्या मात्र 2 ही जमा करता आली आहे अद्यापर्यंत अंतरे संघाला. पुढचा चेंडू प्रणित मोठा षटका मारण्याचा प्रयत्न असेल प्रणित आणि ओपी चेंडू हायमध्ये आहे. पाव्या क्लिअर करतोय की ना चेंडू आणि सरळ जातोय सीमा रेषा पार. प्रणितच्या बॅटून येतो हा एक षटकार. बिग षटकार. काय फलंदाजी करतोय प्रणित. सलामीला आलेला हा फलंदाज अजूनही क्रीजमध्ये अवेलेबल आहेत अंतोरे संघासाठी आणि चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत हा षटक चांगला गेला होता, परंतु हा चेंडू ओव्हरपिच होता चेंडू आणि त्या ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा होता. प्रणितनं उचलला, चेंडू भिरकावून सोडलाय षटकारासाठी. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली होती. एक षटकाराचा जर सोडला तर चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली होती मनोजने, परंतु या षटकाराची धावसंख्याचं खातं तिसरं षटक संपल्यावरती 54 विदाउट लॉस अशी ही धावसंख्या अंतोरे संघासाठी. प्रणित आणि नितेश चांगली फलंदाजी करतात हे दोन्ही फलंदाज अंतोरे संघासाठी. 34 धावांवरती वैयक्तिक 34 धावांवरती प्रणित खेळतो आणि नितेश खेळतोय 14 धावांवरती. 3 षटकांचा खेळ ते संपतोय. 54 धावा स्कोरबोर्डवरती. खूप चांगली धावसंख्या अंतोरे संघाच्या धावफलकावर लागली. आतापर्यंत 54 धावा ही धावसंख्या लागली.
चालू सामना अंतरे विरुद्ध देवळी या दोन्ही संघांमध्ये होतोय. देवळी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 3 षटकांचा खेळ इथे संपते. पहिल्या इनिंग मधल्या 3 षटकांचा खेळ संपतो आणि 3 षटकांमध्ये 54 ही धावफलकावर. चौथ्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकाला सुरुवात होते. एक स्लॉग ओव्हर षटक म्हणून या षटकाला आपण नेहमीच क्रिकेट क्षेत्रामध्ये ओळखलं जातोय. या स्लॉग ओव्हरच्या षटकाला, या शेवटच्या षटकाला, या हाणामारीच्या षटकाला सुरुवात. मंदार तांडेल एक अनुभवी अष्टपैलू हा खेळाडू देवली संघाकडून नेहमीच खेळत असतो. नेहमीच चांगली कामगिरी देवली संघाकडून याला त्याची पाहायला मिळतो. तोच मंदार तांडेल या पेन नगर परिषद ग्राउंडवरती आपली गोलंदाजी आजमावतोय. पहिलं चेंडू मात्र निर्धाव फेकलंय. चांगली गोलंदाजी सुरुवात मात्र करून देतोय. जी सुरुवात मनोज तांडेलने केली होती ती सुरुवात मात्र इथे मंदार करतोय. पहिलं चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू मंदाराचा. मला वाटतं निश्चितच वाईट चेंडू. अवांतर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 55. अजूनही षटकातले 5 चेंडू शिल्लक. धावसंख्या होते ते 55 धावा. मंदार तांडेल जिंकला सांगतो फोन करतो 10 मिनिटात. होय होय चालेल. पुढचा चेंडू मंदाराचा. नितेशने मात्र एक स्ट्राईक चेंज केलंय. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सीमारेषेवरती झेल पकडला जातोय. कॅच आउट होतोय हा प्रणित. पहिला धक्का बसतोय अंतोरे संघाला प्रणितच्या स्वरूपामध्ये. प्रणित मात्र चांगली फलंदाजी करून पॅव्हलियनमध्ये परततोय. टाळ्या मात्र नक्कीच्या प्रणितच्या बॅटिंगसाठी झाल्या पाहिजे मित्रांनो. चांगली फलंदाजी केली या प्रणितनं. वैयक्तिक 34 धावांवरती 15 चेंडू आणि 34 धावा म्हणजे सरळ 226.7च्या सरासरीने फलंदाजी केली या प्रणितनं. 15 चेंडू 34 धावांची तुफानी फटकेबाजी करून खेळी संपुष्टात आली प्रणितची. प्रसाद प्रणितची जागा भरून काढण्यासाठी तो प्रसाद 1 डाऊन फलंदाज. 18 नंबरची जर्सी परिधान केलेला हा फलंदाज. अजून षटकात शेवटच्या षटकात 3 चेंडू शिल्लक. आतापर्यंत या षटकाचे समीकरण पाहायला गेले तर फक्त 2 धावा खर्च करून 1 विकेट प्रणितसारखा मोहरा त्यांना बाद केलाय. मंदार, मी म्हटलं होतं की या खेळाडूकडे खूप अनुभव आहे, खूप वर्षाचा अनुभव आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी असा दुहेरी संगम या खेळाडूकडे असणारा मंदार तांडेला चांगली गोलंदाजी करतोय आपल्या देवळी संघासाठी. मी म्हटलं होतं चांगली गोलंदाजी करतोय. अचूकचं हेरलं या फलंदाजा फटका कोणता खेळतो आणि तशाच पद्धतीने आपल्या गोलंदाजीची लेंथ आणि लाईन चेंज केली. परिणामी कोणती धाव मिळत नाहीये चेंडूवरती. चेंडू जातोय निर्धाव. हाणामारीचे षटक आहे आणि त्या हाणामारी षटकामध्ये 4 चेंडू डिलिव्हर झालेत आतापर्यंत आणि त्या 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1च धावा जमा करता आली अंतर संघाला. 22च्या स्वरूपात ही मात्र धाव मिळते. चांगली गोलंदाजी मंदारकडून पाहायला मिळते. 5 चेंडूंचा सामना इथे संपला या षटकातला आणि या 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1-2 धावा जमा करतात अंतुरे संघाला. शेवटचा चेंडू नितेशला मात्र मोठा फटका खेळावा लागेल कारण की 3 षटकानंतर 54 ही धावसंख्या धावफलकावर लागली होती. परंतु तिसरं षटक संपता फक्त आणि फक्त 57 धावा धावफलकावर. कोणतीही धाव मिळत नाहीये नितेशला. शेवटच्या चेंडूवरती निर्धाव. 4 षटकांचा खेळ ते संपतोय आणि 4 षटकांमध्ये 57 ही धावसंख्या अंतोरे संघाने धावफलकावर 58 धावांचा आव्हान, 58 धावांचा टार्गेट मात्र देवळी संघाकडे त्यांनी ठेवलाय. चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना शिवछत्रपती खारपले आणि या चालू सामना आहे त्याच्यामधून जो जिंकेल त्या संघाचा सामना शिवछत्रपती खारपले संघाकडे होईल, संघांसोबत होईल. धन्यवाद. यापुढील समालोचक काम माझे सहकारी करतील. धन्यवाद.
हॅलो, धन्यवाद. पहिल्या सत्रात आपण आवाज ऐकलात रुपेश ठाकूर यांचा, खारपाले गावचा एक अष्टपैलू खेळाडू. तसाच एक उत्तम आवाज येणाऱ्या काही कालखंडामध्ये तुम्हाला पूर्ण पेण तालुक्यामध्ये त्यांचं समालोचन ऐकायला मिळेल. त्यानंतर मी अविनाश ठाकूर दादर पेण घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. चालू सामना आपण पाहत आहे अंतोरे विपक्ष देवळी. कासू विभागातील एक संघ तर एक संघ आपल्याच अमरापूर विभागातील. बॅटिंग करत असताना अंतोरी संघानं 24 चेंडूंमध्ये 57 धावा जमवल्यात. तर देवळी संघाला टार्गेट दिलंय येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 58 धावा. तरी विनंती असेल टीम देवळीला की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात दाखल करायची आहे. तदनंतर पुढील सामना ह्याच्यातून जो विनर असेल तो फाईट करेल टीम खारपालेला. यश, मॅच संपल्यावर जो जुना बॉल असेल मॅच बॉल तो जमा करायचा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. प्रल्हाद शिवकर मित्रमंडळ आयोजित प्रल्हादभाई चषक 2025 मध्ये मी करतोय तुमचं सहर्ष स्वागत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून घेऊन चलतोय दुसऱ्या सत्राकडे. एका बाजूने अंतोरे, दुसऱ्या बाजूने देवली. पहिला बॉल, बॉलर तयार. नितेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये. 38 सर्कलचा फिल्डर इंटरेस्टेड. इथे मात्र झेल सुटलाय आणि फलंदाजाला पहिल्याच बॉलवर भेटलंय जीवनदान. पहिल्याच बॉलवर धावसंख्या जमावले 2. दोन्ही संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय बॅटिंग करत असताना मनोज आणि त्याच्या समवेत त्याचा साथीदार संकेत. मनोज आणि संकेत ही सलामीची जोडी देवळी संघासाठी आपण पाहतोय. तर नितेश बॉलिंग ट्रॅकवर. नितेशचा पुढचा बॉल, चांगला चेंडू. यावेळेस चेंडूने गुडलेन स्पॉटवर उसळी घेतली आणि यष्टीरक्षक प्रसादच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अंतोरे विपक्ष देवळी ही लढत आपण मैदानामध्ये पाहताय. अतिशय सुंदर असं मैदान, सातत्याने लेदर क्रिकेटसाठी वापरलं जाणारं हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेण. यावेळेस मात्र लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाहीये. यस, चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या इथून. तदनंतर शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड केला जातोय. तत्पुरी 22च्या रूपात ही एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 3च्या घरात. पंच प्लीज आम्हाला कळवा 22च्या रूपात आहे का लेग बायच्या रूपात. विनंती असेल दोन्ही पंच.
वळत सामन्याकडे बॉलिंग ट्रॅकवर नितेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज संकेत ऑन स्ट्राईक. आला तसा बॉलला फेकून दिला. बॉल गेलाय लॉंग ऑन सीमा पार. संकेतच्या बॅटमधून आलाय हा दुसऱ्या सत्रातला पहिला चौकार. आक्रमण यावेळेस लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे प्रोटेक्शन आहे मात्र तत्पूर्वी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय टीम देवळीकडून. बॅटिंग करत असताना मनोज आणि त्याच्या समवेत डावखुऱ्या हाताचा फलंदाज संकेत. धावसंख्या 9च्या घरात. लॉस ऑफ 0 विकेट. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना गोलंदाज नितेश. शेवटचा बॉल यावेळेस उंचावरून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा हा गगनभेदी फटका आलाय संकेतच्या बॅटमधून. मोठा प्रहार. दुसऱ्या सत्रातला पहिला षटकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना गोलंदाजीमध्ये कमबॅक करत होता नितेश. मात्र त्याच्यावर केलेलं शेवटच्या 3 चेंडूंवरचं आक्रमण. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. आता विजयासाठी 18 बॉल आणि 43ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज पृथ्वीराज. अंतोरे संघाकडून वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन पेण नगरपालिका एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं पृथ्वीराज तयार. सातत्याने पाहत असतो आपण पृथ्वीराजची गोलंदाजी. मागील सामन्यात जेव्हा आम्ही दादर गावात समालोचन करत होतो त्यावेळेस सुद्धा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली. अगदी अंतोरे संघ तिसऱ्या फेरीतला सामना तिथे गमावला होता. परंतु पृथ्वीराजची गोलंदाजी अत्यंत सुरेख. ती या मैदानावर पाहायला मिळेल का? येणारे त्याचे 6 चेंडू. आता मात्र धावसंख्या ऑन स्कोर कार्ड एका षटकाच्या माध्यमातून 15 धावा. संकेत आणि मनोज ही सलामीची जोडी. संकेत डावखुरे हाताचा एक विध्वंसक फलंदाज. त्याच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 12 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर मनोज आतापर्यंत शांत आहे. पृथ्वीराजचा पहिलाच बॉल. मी जसं म्हटलं होतं एक वेगवान चांगला सुरेख गोलंदाज आहे. तशाच पद्धतीचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पहिल्याच बॉलवर त्या चेंडूला अगदी सहज हाताने खेळलाय फक्त एका धावेसाठी. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16च्या घरात. एका धावेने पुढे चाललाय परंतु अजूनही विजयासाठी 42 धावा जमवायच्या आहेत. खरं तर आजच्या दिवसातील तुम्ही विचार केला तर पहिल्या सामन्यात 57 चेस करत असताना कोपरोली संघाने ती बाजी मारलेली. परंतु आता 58 जमवायच्या आहेत. या स्पर्धेतला उच्चांक गाठेल का बॅटिंग करत असताना कासू विभागातील देवळी हा संघ? येस, बॉलिंग ट्रॅकवर थोडासा अडथळा. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. असं म्हणतात की 1 पाऊल चुकीचं टाकण्यापेक्षा 2 पावलं माघार घेतलेली चांगली. आणि तेच माघार घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पृथ्वीराज तयार. पृथ्वीराजचा पुढचा बॉल. यावेळेस पंचांचा इशारा. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच राजा पाटील सरांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा विकेट गमावलेला नाही आहे बॅटिंग करत असताना देवळी संघानं. मात्र तो पृथ्वीराज धक्का देईल का? पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. वारंवार बुंद्यात गोलंदाजी केली जाते पृथ्वीराज याच्याकडून. चांगला भेदक मारा. चांगली अचूक लाईन आणि लेन त्याच्या माध्यमातून त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगली क्विक राऊंडअप ॲक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने चांगलं टेनिस क्रिकेट तो खेळत असतो. आता मात्र या पेण नगरपालिका मैदान, ज्या मैदानावर प्रत्येक टेनिस क्रिकेटरचं स्वप्न असतं की या मैदानावर आम्हाला एखादा तरी सामना खेळायला मिळावा. आणि ते सामना खेळण्यासाठी ज्यांनी संधी उपलब्ध करून दिली ते आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रल्हाद सदानंद शिवकर साहेब यांना खरंच धन्यवाद देतो मी. खरं तर ग्रामीण घाटातील या सर्व संघांना
जी संधी त्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. तसेच शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी 15 तारखेला 40+ लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल. लेजंड क्रिकेटर्स शेवटच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळतील याच मैदानावर. तदनंतर पहिला दिवस आजचा आपण पाहताय देवळी विपक्ष अंतुरे ही लढत. यावेळेस रिवर्सचा फटका, दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, आणि स्वतःला बर्बाद करून घेतलंय फलंदाज बाद. संकेत बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय करणला मोठी कामगिरी करावी लागेल. फलंदाज संकेतचा धक्का बसलाय. यावेळेस पहिलाच बॉल ऑफ साईडला स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉलला टॅप केलंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर आला, चेंडूची उचल केली, चेंडूची फेकी केली, तत्पूर्वी 2 धावा करणच्या खात्यामध्ये. आल्या 2 धावेने 200च्या स्ट्राईक रेटनं खातं खोललंय. बॅटिंग करत असताना करण आणि त्याच्या समवेत सलामीला आलेला मनोज. पहिला धक्का संकेत म्हात्रे, एक चांगला फलंदाज ज्याच्या माध्यमातून 2 फटके पाहायला मिळाले. रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना फटका फसला. यावेळेस मात्र ऑन साईडला शॉर्ट ऑन पुलचा फटका, बॉलला काऊ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल केलंय. तिथे मात्र पुन्हा एकदा दुहेरी धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सहजरित्या एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना, आणि या 2च्या मदतीने 2 षटक संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 23 धावा, 23 रन्स ऑन स्कोर कार्ड, आणि विजयासाठी अजूनही 12 बॉल आणि 35ची गरज. मैदानामध्ये पाहता आपण ड्रिंक्स ब्रेक झालाय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ऑन स्क्रीन आपण पाहाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य प्रल्हाद सदानंद शिवकर साहेब, तर उजव्या बाजूला त्यांचे चिरंजीव श्री प्रज्वल शिवकर. नंतर त्वरित सामन्याकडे वळतोय. देवळी संघाची धावसंख्या 23च्या घरात, 11.50च्या सरासरीने 23 जमवल्यात. मात्र आता उर्वरित 12 बॉल आणि 35 धावा, 17.50च्या सरासरीने 35 धावा जमवाव्या लागतील. मात्र त्या धावा रोखण्यासाठी नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं, सांघिक 3रं षटक घेऊन गोलंदाज भावेश मार्गस्थ होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सामना करेल यावेळेस मनोज. आत्तापर्यंत जो मनोज शांत राहिलाय, सलामीला आलाय, ज्याने 5 चेंडूंचा खेळ केलाय, वैयक्तिक 4च धावा त्याला जमावता आल्यात. आता उर्वरित चेंडूंचा कसा सामना करतो, येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 35ची गरज. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. 3ऱ्या षटकाला होते सुरुवात. योगेश पवार एंड कडून भावेश तयार होतोय. भावेशचा पहिला बॉल, लोवर फुल टॉस, त्यावर केलंय आक्रमण. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार, आलाय दर्जेदार प्रहार. मनोजच्या बॅटमधून षटकार.
दुसरा बॉल घेऊन भावेश तयार. भावेशचा पुढचा बॉल. आता मात्र चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानात आपल्याला बघायला मिळतंय. पहिल्या बॉलवर यॉर्करचा प्रयत्न फसला. लोवर फुलटॉसच्या माध्यमातून चेंडूला ट्रॅव्हल केलं व्यासपीठाच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने. तदनंतर मात्र पुढचा बॉल अगदी अचूक आणि लाईन लेंथ पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर भावेश आता कमबॅक करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश तयार. काय करेल पुढच्या बॉलवर? यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल, आदळलेला आपटलेला बॉल, पुलचा फटका पॉवरफुल. बॉलला केलं मैदानाच्या बाहेर गुल. अजून एक मोठा प्रहार. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. आलाय षटकार. खरं तर पहिल्या षटकात जो शांत होता तो मात्र आता शांत राहणार नाहीये. तो सांगतोय आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडते कारण मी योद्धा आहे. या षटकातले पहिल्या 3 चेंडूंवर मनोजच्या बॅटमधून 2 मोठे प्रहार, 2 बिग धमाके, षटकार. आता विजयासाठी समीकरण बदललंय. येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 23 धावांची. 9 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा भावेश तयार. भावेशचा पुढचा बॉल, लोवर फुल टॉस. चेंडू ट्रॅव्हल झालाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. पंचांचा इशारा. धावा मिळतील 4. आलाय चौकार. संख्यावरून स्कोर कार्ड आपण पाहतात 39 रन्स. पुढचा बॉल भावेशचा. यावेळेस ऑफ साइडला लॉंग ऑफच्या डोक्यावरून अजून एक मोठा प्रहार. मनोज आता आपल्या बॅटनं दणका देतोय. आला अजून एक बिग धमाका, षटकार. आणि 7 बॉल आणि 13चं समीकरण. काय आक्रमण पाहायला मिळालं या षटकामध्ये. 35 ची गरज असताना आतापर्यंत या षटकात 22 जमावल्यात. शेवटचा 1 बॉल कशा प्रकारे फेस करतोय बॅटिंग करत असताना मनोज. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. येस पंच इंटरेस्टेड. पंच आम्हाला कळवतायत. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू. आता मात्र दबावात येतोय गोलंदाज भावेश. आतापर्यंत विचार केला तर चांगलं षटक हाताळत होता अंतोरे संघाकडून पहिले 2 प्रमुख गोलंदाज. त्यानंतर या षटकात केलं आक्रमण. आता मात्र ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज. यावेळेस आडव्या बॅटनं काऊ कॉर्नरच्या दिशेने. आता मात्र कोणती चूक करणार नाहीये. पकडलाय झेल, संपवलाय खेळ. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. स्वराज्य अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं एक गीत तुम्ही ऐकलत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47-47च्या घरात. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11. 6 बॉल 11चं समीकरण मैदानात असताना मनोजची बॅट आता बोलायला लागली. पहिल्या 2 षटकात जो शांत होता तो मात्र आता आक्रमण करतोय. मिलन गायकर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. सन्मान्य मिलन गायकर. नवीन गोलंदाज 4थं षटक घेऊन प्रसाद तयार.
पहिला बॉल प्रसादचा ऑफ साइडला कट केलाय बॉलला. बॉल मागे चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने. चेंडू चालला 1 टप्पा 2 टप्पा. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, चांगला डिस्टन्स कव्हर केलेला तिथे. येस, योग्य तो निर्णय तुमच्या माध्यमांपर्यंत पोहोचला जाईल. आपण पाहता ही स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाते. उत्तम क्लॅरिटी विथ क्लिअरिटी. ज्या चॅनलचे 2 लाखहून अधिक सबस्क्रायबर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, त्या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे. धावसंख्या मिळतील 4. आलाय मोठा प्रहार, चौकार. खरं तर प्रयत्न चांगला होता, चांगली जंप घेतलेली, मात्र तत्पूर्वी क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला लागला. धावा मिळतील 4. मनोजच्या बॅटमधून चौकार. वैयक्तिक 11 बॉलमध्ये 30 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा बॉल प्रसादचा. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. बॉलला ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह केलंय. यावेळेस शॉर्ट पॉइंटला मनोज दुसरी धाव घेईल का रनआउटची संधी. पंच कळवतील. यस, रनआउट स्वरूपात बाद. फलंदाज मनोज बॅक टू द डगआउट. नितेशला कामगिरी करावी लागेल, कारण मनोजचे फटके अत्यंत देखणे होते. तशीच कामगिरी करावी लागेल. उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. यावेळेस स्लोवर वन, फसव्या पद्धतीचा चेंडू. याच्या आधीच्या चेंडूवर गती पाहायला मिळाली. आता मात्र वेग काढून घेतला, गतीमध्ये परिवर्तन केलं. आता विजयासाठी 3 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना. कोण जिंकणार? देवळी की अंतोरे, अंतोरे की देवळे? हमरापूर विभाग की कासू विभाग, कासू विभाग की हमरापूर विभाग? उर्वरित 3 बॉल, विजयासाठी 5 ची गरज. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अजून एक धीम्या गतीचा बॉल, फसव्या पद्धतीचा चेंडू. त्या चेंडूमध्ये यश आलंय गोलंदाजी करत असताना. प्रसादला पहिल्या बॉलवर चौकार खेचलेला, परंतु तदनंतर चांगली कामगिरी पाहायला मिळते. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका. यश तुझ्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकावं लागेल. पुढं आलाय, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव. दुसरीचा प्रयत्न, मात्र प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. आता मात्र विजयासाठी 1 बॉल आणि 4 ची गरज. सकाळच्या सत्रात कोपरोली संघाला 1 बॉल 2 ची गरज असताना चौकार आलेला. आता मात्र 1 बॉल 4 ची गरज आहे. बॅटिंग करत असताना नितेश आपल्या संघासाठी संकटमोचक ठरेल का? विजयासाठी 1 बॉल 4 का प्रसाद त्याला रोकेल? प्रसाद टू नितेश, शेवटचा बॉल. डोक्याला सुन्न करणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहताय. प्रल्हाद भाई चषक 2025 मध्ये एका बाजूने कासू विभागातील देवळी संघ, तर दुसऱ्या बाजूला हमरापूर विभागातील अंतोरे संघ. अंतोरे की देवळी, देवळी की अंतोरे? 1 बॉल 4, 4 धावा 1 बॉल. बारामध्ये 35 ची गरज असताना मनोजचं केलेलं आक्रमण. आता मात्र सामना
देवळी संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट करण्याची संधी त्याने निर्माण करून दिली, मात्र या संधीचं सोनं आता नितेशला करावं लागेल. 1 बॉल आणि 4 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 4. यावेळेस उंचावरून मारलाय, परंतु डीपला फिल्डर आहे. चेंडू फिरलाय, परंतु एकच धाव. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करेल का? यस, 2 धावा झाल्यात, मात्र 2 धावेने काहीसं नुकसान होणार नाही अंतोरे संघाला. अंतोरे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम देवळी. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. काय सामना झाला, मॅच समरी आपण पाहू शकता.